हॅलो फ्रेंड, नमस्कार. स्वागत आहे तुमचं प्रतूज लाईफ अँड लिव्हिंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा. मंडळी, आई होणं ही एक अतिशय सुंदर आणि भावनिक प्रवास आहे. पण या काळात एक प्रश्न जवळजवळ प्रत्येक आईच्या मनात येतो, ते म्हणजे माझं बाळ व्यवस्थित वाढतंय का? त्याचं वजन कमी आहे का बाबा? मी काय खावं ज्यामुळे बाळाचं वजन योग्य प्रमाणात राहील? तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ह्याच विषयावर बोलणार आहोत. गर्भावस्थेत बाळाचं वजन वाढवण्यासाठी घरगुती आणि सुरक्षित उपाय, ही माहिती प्रत्येक होणाऱ्या आईसाठी फार महत्त्वाची आहे. त्यामुळे होणाऱ्या आईपर्यंत हा व्हिडिओ जरूर 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 पोचवा. तर मंडळी, काही भागांमध्ये आपण ही माहिती पाहणार आहोत. तर पहिला भाग म्हणजे बाळाचं वजन कमी का राहतं. तर काय होतं, आईच्या शरीरात पोषण तत्वांची जेव्हा काही कमतरता असते किंवा आईला जास्त प्रमाणात स्ट्रेस, मानसिक तणाव असतो, आईची झोप जेव्हा पुरेशी होत नाही किंवा आईचं वजन खूप कमी असतं किंवा आई धूम्रपान करते, अल्कोहोल घेते, कॅफीन म्हणजे कॉफी वगैरे पिते किंवा मग अनियमित आहार आहे आणि काही वेळात म्हणजे इम्बॅलन्स्ड हार्मोन्स यामुळे सुद्धा बाळाचं वजन कमी राहू शकतं. म्हणूनच सर्वप्रथम आपण ही गोष्ट लक्षात घेऊया की आरोग्य जर आईचं चांगलं असेल तरच बाळही निरोगी आणि व्यवस्थित पद्धतीने वाढेल. आता आपण दुसऱ्या भागात बघूया की बाळाचं वजन वाढवण्यासाठी काय आहार घ्यावा. त्यासाठी काही खास डॉक्टर रिकमेंडेड टिप्स. तर ते म्हणजे दूध आणि त्यापासून बनलेले पदार्थ, म्हणजेच दररोज 2 ग्लास दूध, दही, चीज घ्या, पनीर घ्या. दुधात प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर असतं. हे बाळाच्या हाडांच्या वाढीसाठी खूप महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर हेल्दी फॅट्स घ्या, जसं की बदाम, अक्रोड, काजू, चिया सीड्स तुम्ही खायला सुरुवात करा. तूप खात जा, ऑलिव्ह ऑइल, ॲव्होकाडो. हे फॅट्स बाळाचं वजन वाढवतात आणि यामुळे बाळाच्या मेंदूतही वाढ होते. तिसरं म्हणजे तुम्ही केळी खा. केळी हे नॅचरली ऊर्जा देणारं फळ आहे. त्यामुळे दररोज 1 केळ जर खाल्लं तर बाळाचं वजन वाढण्यासही मदत होते. जर तुम्ही अंडी खात असाल तर अंडी खा, कारण अंड्यांमध्ये प्रोटीन असतं, व्हिटॅमिन डी असतं, ओमेगा 3 असतं. जर डॉक्टरांनी परवानगी दिली असेल तर दररोज 1 उकडलेलं अंड खाणं बाळासाठी आणि आईच्याही आरोग्यासाठी उत्तम आहे. त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या खा. पालक, मेथी, चाकवत यामध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि फायबर्स असतात, जे की आपलं ब्लड वाढवतात, म्हणजे रक्तनिर्मिती ह्यामुळे वाढते. त्याचबरोबर भाज्यांचं सूप आणि डाळी आपण आहारात घ्यायला हव्यात. दररोज सूप घेतल्यानं शरीराला आवश्यक पोषक मिळतात. मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ हे उत्तम प्रोटीन स्रोत आहेत, तेही तुम्ही आहारात घ्यायला हवेत. त्याचबरोबर फळं खायला हवीत, जसं की सफरचंद, द्राक्ष, संत्री, डाळिंब, पपई नाही, डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ही फळं खा. ह्या फळांमुळे बाळाचं वजन वाढतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. 8वं म्हणजे खिचडी, दलिया आणि ओट्स खा. सोपं आणि पचणारं पौष्टिक जेवण म्हणून तुम्ही खिचडी हा उत्तम पर्याय निवडू शकता. त्यामुळे पौष्टिकही ते आहे आणि पचायलाही हलका आहे, कारण प्रेग्नन्सीत पोट साफ होणंही फार महत्त्वाचं आहे. आता काही आयुर्वेदिक घरगुती उपाय आपण पाहूया, ज्याचे कुठलेही साईड इफेक्ट नसतात. तर तूप आणि खजुराचं मिश्रण तुम्ही रोज सकाळी 1 चमचाभर घ्या, म्हणजे चिरलेले खजूर चमचाभर तुपात टाकून खायचे. त्याचबरोबर साजूक तूप आणि दूध. झोपण्यापूर्वी 1 ग्लास गरम दुधात 1 चमचाभर तूप टाकायचं आणि ते दूध तुम्ही प्यायचं. आता तिसरं म्हणजे ड्रायफ्रुट्स लाडू, म्हणजेच बदाम, अक्रोड, काजू, नारळ आणि खजूर एकत्र करून लाडू बनवा. जे कुठले ड्रायफ्रुट्स तुम्हाला हवे आहेत त्यांचे लाडू बनवा आणि ते खा. त्याचबरोबर शतावरी कल्याणघृत, डॉक्टरांच्या सल्ल्यानं हे घेता येतं आणि हे गर्भवतींसाठी दूध निर्मितीसाठी अत्यंत फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे शतावरीही तुम्ही तुमच्या आहारात थोड्याफार प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्यानं ठेवा. आता लाईफस्टाईल आणि मनशांतीसाठी काही टिप्स पाहूया. तर पुरेशी झोप आईनं घ्यायला हवी. जो कुठला स्ट्रेस असेल तो टाळायला हवा. हलका व्यायाम करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानं डॉक्टर सांगतील तेवढ्या प्रमाणात चाला. पॉझिटिव्ह विचार ठेवा, सकारात्मक विचार ठेवा, आनंदी राहा. हळदीचं दूध घ्या, त्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही फार मोठ्या प्रमाणावर मदत होते.
त्याचबरोबर मंडळी, तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहताय हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आता 5वा भाग आपण पाहतोय ते म्हणजे बाळाचं वजन वाढवताना घ्यायची काळजी. तर ओव्हर इटिंग करू नका. फारच वजन वाढवायचे म्हणून खूप खाऊ नका. डॉक्टरांचा सल्ला घेऊनच कुठलेही सप्लिमेंट्स घ्या. स्वतःहून कुठलंही औषध बाहेरून घेऊ नका. आणि दर महिन्याला सोनोग्राफी तपासणीने बाळाचं वजनही तपासत राहा. म्हणजे डॉक्टर सहसा सांगतातच की कुठल्या महिन्यात तपासणी करायची, सोनोग्राफी करायची. त्यानुसार डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व्यवस्थित सगळे चेकअप्स करून घ्या. मंडळी, मातृत्वाचा प्रवास हा प्रेम, काळजी आणि संयमाचा प्रवास आहे. आपण खाल्लेलं, विचारलेलं आणि जाणवलेलं सगळं बाळावर थेट परिणाम करतं. म्हणून नेहमी सकारात्मक राहा, हसत राहा आणि आपल्या बाळाला निरोगी, बुद्धिमान आणि सुंदर जग देण्यासाठी तुम्ही आधी सज्ज व्हा. ही माहिती फक्त शैक्षणिक हेतूसाठी आहे. कोणतेही आहार बदल किंवा औषध सेवन करण्यापूर्वी कृपया आपल्या स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.